फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी तमाम बहिणींना माझा नमस्कार। आज मी फार्मर कप स्पर्धेमध्ये सहभागी लाखो बहिणींना आजच्या शुभेच्छा देण्यासाठी आलोय। बघा, आम्ही बघतो की शेती शाळेत सगळ्यात जास्त हिरिरीनं काम करणाऱ्या ह्या आपल्या महिला भगिनीच आहेत की फार्मर कपमध्ये। ह्या महिला हिरजी करताना आम्ही बघतो महिलांचेच गट जास्त झाल्यात। शेती शाळेत बी आम्ही बघतो की शेती शाळेत सुद्धा महिलांची संख्या जास्त की या सगळ्या फार्मर कप स्पर्धेमध्ये आपल्या महिला भगिनींची संख्या खूप जास्त आहे। ह्या लाखो महिला भगिनींना आज रक्षाबंधनाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा। फार्मर कप स्पर्धेच्या निमित्तानं हे आपल्या लाखो बहिणींची सुरू असलेली धडपड आम्ही बघतोच की शेती शाळेच्या माध्यमातून, कधी पाणी फाउंडेशनच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला ती बघायला मिळते। आम्ही बघतोय की सगळीकडे महिलांचेच गट जास्त आहेत। आम्ही हे सुद्धा बघतोय की ह्या आपल्या लाखो बहिणी वेगवेगळ्या पद्धतीने इर्जिक करतात, आपला पैसा वाचवते आत वेगवेगळ्या महिलांना मदत सुद्धा ह्या सगळ्या महिलाच करतात। आपल्या ह्या लाखो बहिणींचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे बरं का। बहिणींनो, अजिबात घाबरू नका। तुमच्या मागं विद्यापीठाचे सगळे भाऊ आहेत, तुमच्या मागं उमेद अभियानचे सगळे बंधू आहेत, त्याचबरोबर कृषी विभागाचे सगळे कर्मचारी बंधू सुद्धा तुमच्या सोबत आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी फाउंडेशनचे सगळे बंधू सुद्धा तुमच्या पाठीमागे आहेतच की। तुम्ही लाखोंच्या संख्येनं फार्मर कप स्पर्धेमध्ये घेत असलेली मेहनत आम्ही बघतोच की, आणि त्याला यश तर नक्कीच मिळणार की। आणि म्हणूनच आजच्या रक्षाबंधनानिमित्त मी तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलो होतो। ह्या शुभेच्छा फक्त माझ्याकडून नाहीत, ह्या शुभेच्छा तुम्हाला विद्यापीठाच्या शास्त्रज्ञ बंधूंकडून सुद्धा आहेत। ह्या शुभेच्छा तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या सर्व बंधूंकडून आहेत। ह्या शुभेच्छा तुम्हाला उमेद अभियानच्या बंधूंकडून आहेत, आणि ह्या शुभेच्छा तुम्हाला पाणी फाउंडेशनच्या सर्व बंधूंकडून तुमच्यासाठी ह्या खूप खूप शुभेच्छा आहेत। तुम्ही सध्या शेतात जे कष्ट घेत आहोत त्याला बळ येऊ दे, तुमच्या शेतात भरभराट होऊ दे, आणि तुमचं उत्पन्न 1.5 पटीनं दुपटीनं वाढू दे। हीच आजच्या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो। बघा, धन्यवाद।